नमस्कार. कालचा दिवस मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाचा असा दिवस होता. सुप्रीम कोर्टानं काल निकाल दिला की मुंबईतल्या शिक्षकांचे पगार जे आहेत ते मुंबई बँकेतनं होणार नाहीत, ते केवळ आणि केवळ राष्ट्रीयकृत अशा युनियन बँकेतनं होतील. गेल्या 3-4 महिन्यापासून तावडे विरुद्ध आमदार कपिल पाटील अशी लढत होती आणि या लढाईमध्ये अहंकार हरलाय आणि जिंकले असतील तर शिक्षक जिंकलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत शिक्षक भारती कशी गेली, हायकोर्टामध्ये सरकारला कसे ताशेरे ओढले गेले, सुप्रीम कोर्टाने कसे विनोद तावडे आणि त्यांच्या शिक्षण मंत्रालयाचे जे काही अपील होतं ते कसं फेटाळलं, याच्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर, तर त्याचबरोबर प्रमुख कार्यवाहक आपल्यासोबत आहेत जालिंदर सरोदे सर आणि स्वतः आमदार कपिल पाटील असतील. आपण सुरुवात करतो आहोत शिक्षक भारतीचे सुभाष मोरे सर यांच्याकडनं की नेमकी या प्रक्रियेमध्ये आपण पहिल्यापासून होतात आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकांना कसं बेठीस धरलं गेलं आणि बिनबुडाचे ज्याला काही तथ्य नाही असे GR काढण्यात आले आणि शिक्षकांना अतोनात त्रास दिला गेला, त्याच्याबद्दल काय सांगाल? शिक्षक भारतीने आणि आमदार कपिल पाटील यांनी मुंबईतील शिक्षकांना 1 तारखेला पगार मिळावा म्हणून 2010 पासून लढाई सुरू केली होती आणि ऑक्टोबर 2011ला शासनाने तो निर्णय घेतला आणि युनियन बँकेतून पगार मिळू लागला. गेली 6 वर्ष आम्हाला 1 तारखेला न चुकता पगार मिळतोय. परंतु तावडे साहेबांच्या काय मनात आलं, त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही, मुंबईतील शिक्षकांचं मत घेतलं नाही आणि आपल्या मनमर्जीपणाने मुंबई बँकेमध्ये आमच्या सर्व शिक्षकांचे पगार ढकलले. याला मुंबईतील सर्व शिक्षकांनी जोरदार विरोध केला. शिक्षक भारतीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, आंदोलनं केली, परंतु त्यांनी दाद दिली नाही. शेवटी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि आम्ही सर्वांनी मिळून माननीय हायकोर्टाकडे दाद मागितली. हायकोर्टामध्ये अनेक हिअरिंग झाल्या आणि या सर्व हिअरिंगमुळे विनोद तावडे साहेबांनी ज्या बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच बँकेत शिक्षकांचे पगार ढकलले हे कोर्टाच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी 1 मिनिटात हा निर्णय रद्द ठरवला. 9 फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय दिला की मुंबईतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेतूनच झाले पाहिजेत आणि त्यानुसार हा GR निघाला. म्हणजे याचा अर्थ असा की हेच विनोद तावडे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा ह्या मुंबई बँकेच्या विरोधात बोलत होते आणि आज जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा मुंबई बँकेच्या बाजूने बोलायला लागले. याच्या मागे काय नेमकं गणित आहे? मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आहेत आणि जे आता भाजप या पक्षामध्ये आहेत. आणि त्यावेळेस ते कुठे होते? त्यावेळी ते वेगळ्या पक्षामध्ये होते. ते सतत पक्ष बदलत असतात. मुंबई बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत 412 कोटीचा भ्रष्टाचार झालाय असा पत्रव्यवहार स्वतः विनोद तावडे साहेबांनी केला. त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून ते राज्यपालांकडे गेले आणि सर्व संचालक भ्रष्ट आहेत आणि या सर्वांना कोठडीत डांबलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती. परंतु तेच प्रवीण दरेकर साहेब जेव्हा भाजप पक्षामध्ये आले तेव्हा ते पवित्र झाले आणि तावडे साहेबांनी असं काय घेतलं आम्हाला काही माहीत नाहीये की त्यांनी मुंबई बँकेचा निर्णय घेतला आणि सर्व शिक्षकांचे पगार संकटात टाकले. याला शिक्षक भारतीने आणि मुंबईतील सर्व शिक्षकांनी खूप विरोध केला. शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि काही संघटनांचे दलाल सोबत घेऊन शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर दबाव टाकला. कोणत्याही शिक्षकाला मुंबई बँकेत अकाउंट उघडायचे नव्हते, परंतु जाणीवपूर्वक जबरदस्तीने नाईलाजाने काही थोड्या शिक्षकांनी मुंबई बँकेत अकाउंट ओपन केले, परंतु ते मनाने युनियन बँकेतच होते. कारण की युनियन बँक ही नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. देशभर तिच्या शाखा आहेत. मुंबईमध्ये केवळ मुंबईतच नव्हे तर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असं सर्व ठिकाणचे शिक्षक काम करत असतात आणि त्यांना आपल्या गावी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी किंबहुना भारताबाहेर सुद्धा मुंबई बँकेचा उपयोग होणार नाही हे स्पष्ट माहीत असून म्हणून सर्व शिक्षकांनी त्याला जोरदार विरोध केला.
म्हणजे ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की भाजपाची एक पहिल्यापासून एक हे राहिलेली आहे गोष्ट आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत कितीही भ्रष्टाचारी माणूस असला तो तुमच्या पक्षात आला की अगदी न्हावून निघतो, सुलाखून निघतो, असं त्यांचं एक म्हणणं आहे. त्याच्यामुळे प्रवीण दरेकरांचं जेव्हा भाजपात आले तेव्हा आता त्यांच्यासाठी मुंबई बँक ही अतिशय उत्तम अशी झालेली आहे. आणि आपल्याला मोरे सरांनी असं सांगितलं की जे शिक्षक आहेत ते शिक्षकांना, उत्तर भारतीय शिक्षक आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे शिक्षक आहेत ज्यांना आपल्या घरी पैसे पाठवायचे असतात, विदेशी त्यांची जी मुलं शिकतात त्यांना पैसे पाठवायचे असतात आणि त्याच्यासाठी राष्ट्रीयकृत बँक असणं गरजेचं होतं. सरोदे आपल्यासोबत सरोदे सर आहेत. सरोदे सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? खरं तर आम्ही जूनमध्ये ज्यावेळेस शाळेमध्ये आलो त्यावेळेस एक अचानक धक्का आम्हा सर्व शिक्षकांना बसला. गेली 6 वर्ष सुरळीतपणे चालणारे आमचे पगार एका बुडणाऱ्या असुरक्षित बँकेत राज्य सरकारने ढकललेत. कारण मुंबई बँकेचा इतिहास, त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आम्ही रोज पेपरमध्ये वाचत होतो आणि आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की राज्य सरकार, केंद्र सरकार नॅशनलाइज बँकेचा आग्रह धरतंय. राज्य सरकारचं परिपत्रक असं आहे की तुम्ही नॅशनलाइज बँकांमधून शिक्षकांचे पगार व्हावेत. असं असताना राज्याचे शिक्षण मंत्री आपल्या पक्षाच्या आमदाराला संजीवनी देण्यासाठी, त्याच्या बुडणाऱ्या बँकेला वाचवण्यासाठी शिक्षकांचे पगार गहाण ठेवण्याचं काम करतील. आम्ही प्रचंड विरोध केला. आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली, आमच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या नेतृत्वाखाली 3ही शिक्षण निरीक्षक कार्यालय असतील, उपसंचालक कार्यालय असतील, अगदी तावडे साहेबांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही आंदोलनं केली की आम्हाला ही बँक नकोय, आम्हाला आमची 1 तारखेला नियमितपणे पगार देणारी राष्ट्रीयकृत बँक हवी जिथे आमचे पगार सुरक्षित राहतील. कारण कोऑपरेटिव्ह बँकांचा इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. 5 बँका बुडाल्या. केवळ त्या बुडाल्या नाहीत तर शिक्षकांचे पैसे, शिक्षकांच्या ठेवी घेऊन त्या बुडाल्यात आणि त्यांचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. असा इतिहास माहीत असताना कोण शिक्षक मुंबई बँकेमध्ये आपला पगार ठेवील? परंतु सत्तेने मदमस्त झालेल्या लोकांना सत्ता ही एक भ्रष्ट बनवते किंवा लाचार बनवते. माहीत नाही तावडे साहेब काय होते ते, परंतु त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. 4-2 संघटना आपल्या विचारांच्या ज्या बरोबर घेतल्या, त्यांची मीटिंग घेतली, त्यांना काय लालच दिली माहीत नाही. आधी विरोध करणारे लोक नंतर बैठकीला जाऊन त्या बँकेची स्तुती शाळांमध्ये करू लागले. तरी शिक्षक स्वीकारायला तयार नव्हते. मग धमक्या देऊ लागलेत. सरकारी अधिकाऱ्यांना, शिक्षण निरीक्षकांना धमक्या येऊ लागल्या. त्यांनी मुख्याध्यापकांना धमक्या द्यायला सुरुवात केली. परंतु आम्ही बदलो नाही. आम्ही आमचा लढा चालूच ठेवला. शेवटी मोरे सरांनी सांगितलं नाईलाज असतो. शिक्षक भारतीने कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टामध्ये अनेक लढायांनंतर तारीख पे तारीख युनियन बँकेतून होणाऱ्या शिक्षकांचे पगार कसे लांबवले जातील, कसा उशीर केला जाईल, त्यांना कसं छळलं जाईल, त्यांचे हप्ते कसे रखडले जातील, अगदी 15-15, 20-20 दिवस शिक्षकांना पगार या मुंबई बँकेने दिले नाहीत. शिक्षकांना अव्वाच्या सव्वा कर्ज वाटली गेली. शिक्षकांच्या पासबुक, चेकबुकची डमी कॉपी काढून पगार काढण्यात आले. म्हणजे अतिशय भयानक प्रकार या मुंबई बँकेमध्ये चालू झाले. शेवटी हायकोर्टाने, मोरे सरांनी ज्याचं वर्णन केलं, असा ऐतिहासिक निर्णय दिला. शिक्षण मंत्र्यांवर कडक ताशेरे ओढले गेले आणि हायकोर्टाचा निकाल ऐतिहासिक असाच आहे. आणि एवढा कडक निकाल आल्यानंतर नैतिकता असलेला माणूस त्या पदावर राहू शकत नाही. परंतु नैतिकतेचं ढोंग घेऊन येऊन अनैतिकता पसरवणारे लोक कसा राजीनामा देतील? शेवटी 1.5 महिना परत शिक्षकांना वेतनापासून ताटकळवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी वेळ काढूपणा केला. आणि आमचे शिक्षक, आज पाडवा सुद्धा आमचा कडू झाला, आजही आम्हा शिक्षकांना पगार नव्हता. मग शेवटी आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आणि
सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय दिला. तावडे साहेबांचं पिटिशन फेकून दिलं आणि मुंबईतील शिक्षक पुन्हा एकदा जिंकले. आणि ही अशी ऐतिहासिक लढाई आम्ही जिंकलेलो आहोत. परंतु अजूनही आमचा संघर्ष चालू आहे आणि आम्ही जिंकलो नाहीत तर लढणारे हे शिक्षक जिंकले. त्यांच्या धैर्याला, त्यांच्या एकजुटीला आणि सत्तेच्या विरोधात उभं राहण्याला आम्हा शिक्षक भारतीच्या वतीने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना मी सलाम करतो की आपण आमच्या सर्वांच्या आमदारांच्या पाठीमागे उभं राहिलात, शिक्षक भारतीच्या निर्णयाच्या पाठीमागे उभे राहिलात, म्हणूनच ही लढाई यशस्वी होऊ शकली. आपल्याकडे सध्या ऑनलाईन आहेत संतोष ताठे सर. संतोष ताठे सर असं म्हणतात की शिक्षक भारती ज्या प्रश्नाला हात घालते ते प्रश्न कायमच मार्गी लागतात. त्याचबरोबर मोरे सर आणि सरोदे सरांनी जी काही लढाई लढली त्याच्याबद्दल ते अभिनंदन करतायत, कपिल सरांचं अभिनंदन करतायत. जगदीश कानसर सर आहेत, शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती जे काही काम करते त्याच्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या संपूर्ण गोष्टीत आपण जर बघितलं, ज्या पद्धतीनं आपल्याला मोरे सरांनी आणि सरोदे सरांनी सांगितलं की नेमकं प्रकरण काय होतं आणि विनोद तावडेंनी म्हणजे ज्या अगदी शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी म्हणा किंवा शिक्षकांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी म्हणा आणि त्याचबरोबर मुंबई बँकेबद्दल त्यांचे जे काही हितसंबंध आहेत ते पोचण्यासाठी त्यांनी हा सगळा अट्टहास केला. आणि याच्या विरोधात जेव्हा हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टानं जी चपराक लावली, मला वाटतं ज्या सुप्रीम कोर्ट हे आपल्या अपेक्स बॉडी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची. सुप्रीम कोर्ट जेव्हा तुम्हाला चपराक लावतं याचा अर्थ आपण काय घेतला पाहिजे. खरं तर नैतिकतेचा प्रश्न म्हणून तावडे साहेबांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे, कारण ते कॅपेबल नाहीत की शिक्षकांचे प्रश्न सोडवतील, शिक्षण विषयक प्रश्न सोडवतील. या सगळ्या गोष्टींबद्दल, या सगळ्या एकंदरीत प्रश्नाबद्दल कपिल पाटील सरांनी अगदी अस्मितेचा प्रश्न हा घेतला आणि शिक्षकांच्या बाजूने खंबीरपणे ते उभे राहिले. शिक्षक भारतीचे बेलसरे सर, मोरे सर, सरोदे सर यांच्यासोबत कपिल पाटील सर पाठीशी ठाम राहिले. शिक्षकांच्या एकंदर प्रश्नाबद्दल त्यांनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची जी ताकद दाखवली आणि या सगळ्या एकंदरीत प्रश्नाबद्दल मोरे सर, सरोदे सरांनी सांगितलंच. आता सविस्तरपणे आमदार कपिल पाटील सर आपल्याला सांगतायत की नेमकं काय घडलं आणि शिक्षणाचं नेमकं काय विनोदीकरण चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याशी बोलतील आमदार कपिल पाटील सर. नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो, तुमचं अभिनंदन करतो, कारण एक ऐतिहासिक लढाई आपण जिंकली आहे. सत्ता किती त्रास देऊ शकते, किती छळू शकते, किती परेशान करू शकते हे आपण पाहिलं. पण नेहमी म्हटलं गेलंय, महात्माजी नेहमी म्हणत की सत्य परेशान होऊ सकता है, पराजित नाही. आपण परेशान जरूर झालो पण हरलेलो नाही, जिंकलो. आपण पराजित नाही करू शकले तावडे साहेब आपल्याला. आणि मी पहिल्यांदा पाहिलं की इतकं खोटं बोलणारे शिक्षण मंत्री दुसरे यापूर्वी झाले नव्हते. आपण शिक्षण मंत्री पुरके साहेब असताना खूप मोठी लढाई लढलो, अनेक प्रश्नांवरती लढाई जिंकलोही आपण. मुख्यमंत्र्यांकडे आपण जायचो आणि थोडी राहत मिळवायचो. पण पुरकेंच्या कितीतरी फार पुढे तावडे साहेब गेले. इतकं रेटून ते खोटं बोलत होते. पहिल्यांदा आत्ता म्हणजे सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर जे कालपर्यंत सांगत होते की मला पगार हायकोर्टाच्या निर्णयानुसार करायचे आहेत पण वेळ लागणार आहे, कारण प्रोसेस खूप मोठी आहे, अकाउंट्स बदलायचे आहेत, जसे की आता अकाउंट्स पुन्हा नव्याने उघडायचे आहेत. किती खोटं बोलावं. सुप्रीम कोर्टाने चपराक लगावल्यानंतर 1 मिनिटात त्यांनी पत्रक काढलं. ते काही सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देऊन नाही तर हायकोर्टाचा संदर्भ देऊन. म्हणजे 9 फेब्रुवारीला जो निकाल दिलेला आहे तो 9 फेब्रुवारीचा निकाल आता मगाशी सरोदे सरांनी जो दाखवला तुम्हाला, हा 9 फेब्रुवारीचा निकाल शिक्षक भारती विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या विरोधातला हा निकाल इतका सुस्पष्ट आहे. त्या निकाल दिल्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी जेव्हा सांगितलं की तुमचा मुंबई बँकेचा निर्णय आम्ही पूर्णपणे रद्द करतो आहोत, सेट असाइड करतो आहोत, तेव्हा त्यांच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला थोडी मुदत द्या, आम्हाला स्टे द्या, आम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येईल. हायकोर्टाने सांगितलं नाही, तुम्हाला 1 दिवस सुद्धा या असुरक्षित बँकेत शिक्षकांचे पगार ठेवता येणार नाहीत. त्याआधी न्यायमूर्तींनी ॲडव्होकेट जनरलला विचारलं की तुमच्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पगार कुठून करता, तर त्यांनी सांगितलं नॅशनलाइज बँकेतून, युनियन बँकेतून करतो. तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पगार युनियन बँकेमार्फत होतात. तिथली नागपूर बँक बुडाली.
त्या बुडालेल्या बँकेत शिक्षकांच्या लाखो ठेवी होत्या, लाखो रुपयांच्या ठेवी होत्या, त्या सगळ्या बुडाल्या. अजूनही गेले 3-4 वर्षामध्ये 1 रुपया सुद्धा परत मिळालेला नाही. कधी मिळतील ते त्यांनाच माहीत, पण शेवटी कष्टाचे पैसे असतात. हेच घडलं उस्मानाबाद बँकेत, हेच घडलं बीडच्या बँकेत, हेच घडलं बुलढाण्याच्या बँकेत, आणि शिक्षकांचे लाखो रुपये बुडाले. हे बुडालेले पैसे परत नाही मिळत. आणि आपलं तेच म्हणणं होतं की तुम्ही या भ्रष्ट आणि बुडणाऱ्या बँकेमध्ये, मुंबई बँकेत आम्हाला का ढकलता, आणि असं काय घडलं अचानक की तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेतून घेतलं. मी दुसरं एक सांगतो की ज्यावेळेला आपण हायकोर्टापुढे सगळी माहिती सादर केली आणि त्यावेळेला माननीय वित्तमंत्री यांनी जे लेखी उत्तर विधान परिषदेत दिलं होतं ते आपण दाखवून दिलं. त्या लेखी उत्तरामध्ये वित्तमंत्र्यांनी काय म्हटलंय की सरकारने कधीही मुंबई बँकेतून किंवा जिल्हा बँकेतून पगार करण्याचा निर्णय घेतलेला नाही, नॅशनल बँकेतून निर्णय घेतलेला आहे. कोणत्या बँका हे निश्चित आहे, त्यामुळे असा जो निर्णयच झालेला नाही तो निर्णय झाला असं सांगत होते. आता परवा शिक्षण मंत्री असं म्हणाले की आम्हाला वित्त विभागाकडे जावं लागतं, लॉ डिपार्टमेंटकडे जावं लागतं. मग मुंबई बँकेचा निर्णय घेताना तुम्ही वित्त विभागाला का नाही विचारलं, लॉ डिपार्टमेंटला का नाही विचारलं? नाही विचारलं तुम्ही. त्यावेळेला वित्त विभागाने स्पष्ट नकार दिला होता हे त्यांना माहीत आहे. आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या उत्तराचा एक मोठा आधार आपल्याला मिळाला की वित्त विभागाने निर्णय न घेता, त्यांची संमती न घेता, त्यांनी ठरवलेल्या 14 बँकेतली एकही बँक न निवडता त्यांनी निवडली. ते एक आरोप करतात की युनियन बँकेशी काही हितसंबंध आहेत, म्हणजे त्यांच्या ज्या संघटना आहेत 2-3 माध्यमिक मधल्या किंवा उच्च माध्यमिक मधल्या, ते असं म्हणतात की ही काहीतरी कपिल पाटलांची बँक आहे. अरे माझे आई वडील दोघं शिक्षक होते, वडील आजही 85व्या वर्षी शेतामध्ये राबतात, त्यांचं खातं सुद्धा युनियन बँकेत नाही. काय संबंध आहे? ही बँक निवडली कोणी? त्यावेळेच्या शिक्षण मंत्री दर्डा साहेबांनी. आणि मला दर्डा साहेबांचं कृतज्ञतापूर्वक आठवण करून द्यायची आपल्या सगळ्यांना की आपण आंदोलन त्यांच्या काळात केलं. वर्षभर 2 वर्ष आपलं आंदोलन चाललं. दर्डा साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यावेळेचे वित्तमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिसाद दिला आणि सांगितलं की वित्त विभागाच्या ज्या 14 बँका निश्चित केलेल्या आहेत त्या 14 बँकेतल्या कोणत्याही बँकेमार्फत तुम्ही पगार करू शकता. मग युनियन बँक का निवडली गेली? 14 बँकांना दर्डा साहेबांनी पत्र पाठवली, त्यांच्या ऑफर्स मागवल्या. त्यात सगळ्यात चांगली ऑफर युनियन बँकेची होती की त्यांनी शिल्लक रकमेवरची पार्किंग अकाउंटमधल्या रकमेवरचं सुद्धा व्याज देऊ केलं. 1 तारखेला सगळ्या शिक्षकांना आम्ही पगार देऊ हे सांगितलं. आणि 6 वर्ष आपण पाहतो की मार्च पेड इन एप्रिलचा जो पगार आहे तो कधीच आपल्याला गेल्या 60-70 वर्षात बेलसर सर नेहमी सांगायचे की मी रिटायर झालो तरी सुद्धा मला कधी पगार वेळेवर मिळाल्याचं आठवत नाही. तो पगार सुद्धा मी वेळेवर देऊ सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लीड बँक ही युनियन बँक आहे, त्यामुळे कोणत्याही लीड बँकेकडे आधी व्यवहार जातो आणि स्वाभाविकपणे युनियन बँकेची निवड झाली आणि त्या बँकेने दिलेला शब्द पाळला. राष्ट्रीयकृत बँक गंमत सांगतो तुम्हाला की युनियन बँकेची स्थापना महात्मा गांधींच्या हस्ते झालेली आहे, मुंबईत झालेली आहे. त्यामुळे मुंबईची बँक, मुंबईची लीड बँक आणि सर्वाधिक चांगली ऑफर देणारी बँक आणि नॅशनलाइज बँक, सरकारची बँक म्हणून तिची निवड झाली. आता त्या बँकेविरुद्ध तक्रारी आहेत म्हणून आम्ही मुंबई बँकेत चाललो, पण मुंबई बँकेच्या विरोधामध्ये खुद्द मान्य शिक्षण मंत्री यांनी सुद्धा किती तक्रारी केल्या होत्या. म्हणजे त्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते. आता मोरे सरांनी आणि सरदे सरांनी सांगितलं, राज्यपालांपर्यंत गेले आणि माननीय न्यायमूर्ती महोदयांनी सांगितलं की तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना मुंबई बँक ही कशी भ्रष्टाचारी बँक आहे, कशी बुडणारी बँक आहे, याच्या संचालकांना दरेकर साहेबांना तुम्ही अटक का करत नाही असं हे ओरडत होते. कारण तेव्हा दरेकर हे दुसऱ्या पक्षात होते. आता दरेकर साहेब त्यांच्या सत्ताधारी पक्षात आल्याबरोबर ती बँक त्यांनी पवित्र केली. पण मी तुम्हाला दाखवतो सुप्रीम कोर्टात आता ज्यावेळेला तावडे साहेब गेले आपल्या निकालाच्या विरोधात, 9 फेब्रुवारीला आपला निकाल आला. 9 फेब्रुवारीनंतर 10 फेब्रुवारीला यांनी खरं तर स्पष्टपणे आदेश द्यायला हवे होते. 2 ओळीचा आदेश तुम्ही तो पाहिला असेल. आताही त्यांनी जो आदेश काढलाय, का आदेश काढलाय आता? शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर विभाग बृहन्मुंबईतील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत पूर्ववत अदा करण्याबाबत 4 ओळीचं पत्र आहे. हे पत्र त्यांनी 10 फेब्रुवारीला काढू शकले असते, पण त्यांनी नाही काढलं. म्हणाले की आपण सुप्रीम कोर्टात जाऊ, यांचे पगार होऊ द्यायचे नाहीत, पगार रडवूया आपण. ही भाषा होती यांची. हे लॉ डिपार्टमेंटकडे गेले, कारण सुप्रीम कोर्टात जायचं लॉ डिपार्टमेंटकडे जावं लागतं. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने म्हणजे कायदा आणि
न्याय विभागाने स्पष्ट सल्ला दिला की तुम्हाला सुप्रीम कोर्टात सुद्धा जिंकता येणार नाही केस, पण समजा सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर तोपर्यंत तुम्हाला पगार थांबवता येणार नाही, कारण पगार हा अधिकार आहे त्या शिक्षकांचा, तो पगार थांबवू नका. नाही म्हणे मग बघू आपण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर ठरवू. कायदा आणि न्याय विभागाचा सल्ला सुद्धा माननीय शिक्षण मंत्र्यांनी ऐकला नाही, पगार थांबवले. मी शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, तर त्यांनी आदेश दिले. मी 5 मार्चला पुन्हा गेलो आणि 5 मार्चला मुख्यमंत्री म्हणाले की मी लेखी आदेश देतो. त्यांनी शिक्षण सचिवांना लेखी आदेश दिले की ताबडतोब युनियन बँकेमार्फत पगार करा. नाही ऐकलं. पुन्हा 7 मार्चला गेलो, म्हटलं ते ऐकत नाही. पुन्हा 7 मार्चला लेखी आदेश दिले, तरी नाही ऐकलं. 12 मार्चला ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये चर्चा होती, मी स्वतः त्या बैठकीला होतो. माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील, गिरीश बापट, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन हे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. आमची चर्चा संपली होती. मी होतो, जयंत पाटील होते, कॉम्रेड ढवळे होते, कॉम्रेड नवले होते, जीवा पांडू गावित होते. इतक्यात तावडे साहेब तिथे आले. सगळ्यांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की तावडे साहेब, कपिल पाटील सांगतायत त्याप्रमाणे हायकोर्टाचा निर्णय आपण पाळला पाहिजे. सुप्रीम कोर्टात जाऊ नका. न जाण्याचा सल्ला आपल्याला मिळालेला आहे, कायदा विभागाने दिलेला आहे. ताबडतोब आजच्या आज आदेश काढा की पगार झाले पाहिजेत, कारण सण पुढे आहे. पण नाही ऐकलं शिक्षण मंत्री. 12 मार्चला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पाडवा आहे, पण नाही ऐकलं शिक्षण मंत्र्यांनी. म्हणजे उद्या करतो मी. तिथे ते म्हणाले उद्या करतो. म्हटलं ठीक आहे, उद्या तर उद्या. 12च्या ऐवजी 13 तारखेला आदेश निघतील. 13च्या नंतर 7 दिवस मिळतात आपल्याला, 7 दिवसात धावपळ करता येईल. पण नाही ऐकलं त्यांनी. म्हणून मी फाईल देतो. शेवटी मी 14 मार्चला मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा गेलो आणि त्यांना सांगितलं की मी शिक्षण सचिवांकडे जाऊन आलो. शिक्षण सचिव म्हणतात मला आदेशच आले नाहीत मुख्यमंत्र्यांचे. त्यांनी फोन उचलला आणि सचिवांना सांगितलं की माझे आदेश मिळाले नाहीत का. आदेश त्यांच्याकडे पोहोचलेले होते. 5 मार्चलाच आदेश पोहोचले होते. ते पाहिले होते तरी शिक्षण सचिव नंदकुमार साहेब खोटं बोलत होते. या राज्याचे शिक्षण सचिव आणि या राज्याचे शिक्षण मंत्री इतकं खोटं बोलत असते. शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना सांगावं लागलं की आजच्या आज पगार करा, लॉ अँड डिपार्टमेंटचा ऐका, आणि फोन ठेवला. ताबडतोब आदेश तयार झाले. आदेश घेऊन ती फाईल घेऊन शिक्षण सचिवांचा उपसचिव मान्य शिक्षण मंत्र्यांकडे आले. शिक्षण मंत्र्यांनी फाईल तशीच दाबून ठेवली. सोमवारी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत फाईलवर त्यांनी सही सुद्धा केली नाही. त्याआधी शुक्रवारी बेलसरे सर, सुभाष मोरे आणि जालिंदर सरोदे हे भेटायला आले होते मुख्य शिक्षण सचिवांना विनंती करायला, शिक्षण मंत्र्यांना. त्यांना म्हणाले नाही मी सही केली आहे, मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवतो, तुम्ही तिकडे बघा. फाईल पाठवली नव्हती मुख्यमंत्र्यांकडे. त्यांनी इतकं खोटं बोलतात. पुन्हा यांना काय म्हणतो की तुम्ही मुंबई बँकेचा पगार आम्हाला चालतील तसे लिहून द्या. अरे हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला 1 दिवस या असुरक्षित बँकेत ठेवता येणार नाहीत पगार. आणि नाबार्डचा ताजा अहवाल माझ्या हातात आहे, 30 जानेवारी 2018चा अहवाल आहे. या अहवालात स्पष्ट म्हटलं आहे की अतिशय धोकादायक हाय रिस्क असलेली ही बँक आहे, असुरक्षित बँक आहे आणि हजारो कोटी रुपयाचे, लाखो रुपयाचे घोटाळे याच्यात झालेले आहेत. हे सगळ्या घोटाळ्याचा एवढा मोठा रिपोर्ट, प्रचंड पानांचा, 200हून अधिक पानांचा हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट ताजा रिपोर्ट आहे. हा सुप्रीम कोर्टापुढे काल ठेवण्यात आला परवा आणि त्यानंतर निर्णय देण्यात आला. आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टात आपण गेलो नव्हतो, आपलं कॅवेट दाखल केलं होतं. आपले अमोल चितळे साहेब तिथे ॲडव्होकेट होते, जसे इथे सिनियर ॲडव्होकेट राजू पाटील होते, सचिन पुंडे होते, मिलिंद सावंत होते. या मंडळींनी जी मेहनत घेतली त्यामुळे आपल्या बाजूने आज निकाल आला. इतकं खोटं बोलणारे शिक्षण मंत्री मी पाहिले नव्हते. आता त्याने आदेश काढलाय, मी तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा आहे 5 मार्चला पोहोचलेला आदेश. 26 फेब्रुवारीचं माझं पत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करा असं म्हटलेलं आहे. आहे 14 मार्चला पुन्हा मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याने आदेश दिले. त्याच्यात मी म्हटलं की शिक्षण सचिव कसं खोटं बोलतायत. हा आदेश आहे. हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. द स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस शिक्षक भारती, म्हणजे आपल्या विरोधात राज्य सरकार गेलं होतं, तेही मुख्यमंत्र्यांना फसवून. मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो की ते गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना मला सॉरी म्हणावं लागलं. मला वाईट वाटलं की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, सहानुभूतीने आपल्या बाजूने उभे राहिले या प्रश्नात, परंतु त्यांना फसवून
थेट शिक्षण मंत्री सुप्रीम कोर्टात गेले, हे आपल्या समोर सगळ्यांच्या आहे. एवढं केल्यानंतर आता पुन्हा ते म्हणतायत म्हणे पाडव्याला पगार झाले नाहीत कपिल पाटलांमुळे. अरे मुंबई बँकेत तुम्ही गेलात तर कपिल पाटलांनी सांगितल्यामुळे गेलात का? हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर तुम्ही जे ऐकलं नाही हायकोर्टाचं, कपिल पाटील म्हणाले का? जळीस्थळी पाषाणी तुम्ही कपिल पाटलांना पाहतात. काय मिळतं मुंबईतल्या शिक्षकांच्या हाती? आपल्या छत असं नाही, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे पगार पाडवायला नाही झाले, कारण ऑनलाईन यांचं पूर्ण युनिट बंद पडलेलं आहे. यांच्या ऑनलाईन घोटाळ्यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागत आहेत, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण सहन करतो आहोत. आता ते छळतात आपल्याला. हे सगळं झाल्यानंतर आता पुन्हा ते म्हणतायत की 3 दिवसात पगार देऊ. द्या म्हणून 3 दिवसात पगार. काल आदेश काढले ना, आज दुसरा दिवस झाला, उद्या पगार होणार आहेत का सांगावं शिक्षण मंत्र्यांनी. काही केलं नव्हतं हे प्रोसेस. आता मी तिन्ही सचिवांशी शिक्षण निरीक्षकांशी बोललो, अजून बिलं यायचे, म्हणजे बिलं उद्यापर्यंत 3रा दिवस उजाडणारे बिलं येण्याची. या दरम्यान मुंबई बँक सांगते की नाही आमच्याकडचे अकाउंट असेच ठेवा. कोण तुमच्याकडे अकाउंट ठेवेल? नाबार्ड सांगते की तुमची बँक असुरक्षित आहे. मुंबई हायकोर्ट सांगते की तुमची बँक असुरक्षित आहे. सुप्रीम कोर्ट सांगते की या बँकेत पैसे ठेवता कामा नयेत. जो मूळ GR आहे त्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवले पाहिजेत. शिक्षकांचे पगार बुडण्यासाठी नाहीत. हे मेहनतीचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे, ते भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे नाही आहेत. तावडे साहेब, तुमच्या मंत्रालयात जो भ्रष्टाचार चालतो, शिक्षक भ्रष्टाचार नाही करत, शिक्षक मेहनतीने करतो, तळमळीने शिकवतो विद्यार्थ्यांना. त्याच्या कष्टाचे, अधिकाराचे, हक्काचे पैसे आहेत. ते पैसे बुडणाऱ्या बँकेत आम्ही नाही ठेवू देणार. आणि आज निकालाला 7-8 महिने तुम्ही छळलेत आम्हाला. महाराष्ट्रातल्या शिक्षकांना छळलं. रात्र शाळा बंद केल्या, दुर्गम भागातल्या गरिबांच्या शाळा बंद केल्या, 1300 शाळा बंद केल्या त्याने. म्हणे जा दूर. अरे चारी बाजूने पाणी आहे, समुद्रामध्ये बेट आहे, 2 मुलं आहे, शिक्षक जातो नाही म्हणे शाळा बंद करायची. डोंगरावर शाळा आहे म्हणे, डोंगरावरून शाळा दुसरी दिसते. अरे किती लांब जावं लागतं डोंगराला वळसे करून. केली शाळा बंद तुम्ही विद्यार्थ्यांना छळता. विद्यापीठाच्या निकालाची वाट लावली मुंबई विद्यापीठाच्या. काय छळतात? विद्यार्थ्यांना छळता, शिक्षकांना छळता, महाराष्ट्राला छळता आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाचा सगळा दर्जा घालवून बसलात. माझी विनंती आहे तुम्हाला की आणखी खोटं नका बोलू. झाल्या चुका आम्ही माफ करतो की ठीक आहे, या दुःस्वप्नात आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि आता तरी पगार वेळेवर होतील याची काळजी घ्या आणि ताबडतोब पगार रिलीज करा. ते तरी करा. ट्रेझरीला सांगा की ताबडतोब पगार, नाही तर ट्रेझरीला अजून 7 दिवस लागतात कमीत कमी व्हेरिफिकेशन आणि स्क्रुटिनीसाठी. ते दिवस तरी कमी करा. अजून कळवलेलं नाही त्यांनी ट्रेझरीला. युनियन बँकेला आज कळवण्यात आलेलं आहे. इतका उशीर करतायत आणि म्हणे 3 दिवसात पगार देणार. फेब्रुवारीचा पगार अजून यायचा आहे, मार्चचा पगार मिळायचा आहे. माझी विनंती आहे की शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांचा छळ थांबवावा आणि शिक्षणात काही सुधारणा करावी, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आपण बघितलं की कपिल सरांनी आपल्याला सांगितलं की सुरुवातीपासनं आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊस्तवर कशा पद्धतीनं ही लढाई राहिली आणि चालली. सर, एक प्रश्न या निमित्तानं असा एक प्रश्न आहे की हे जे शिक्षण मंत्री आहेत आणि हे शिक्षण सचिव आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत, ते लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत आणि आता तर ते सर्वोच्च न्यायालयाचं, हायकोर्टाचं सुद्धा ऐकायला तयार नाही आहेत. हा नेमका अहंकार येतो कुठून? सागर, मी चांगदेवाची गोष्ट सांगतो जी परवा मी विधान परिषदेत भाषणात सांगितली. शाळांच्या कंपनीकरणाचं बिल मी थांबवलं. तुम्हाला माहीत असेल की शिक्षणाचं कंपनीकरण करण्याचं विधेयक जे विधानसभेत 1 मिनिटात मंजूर झालं होतं ते विधान परिषदेमध्ये गेल्या 2 अधिवेशनात मी थांबवून धरलेलं आहे. ते पुन्हा परवा चर्चेला आलं. त्यावेळेला मी जोरदार भाषण केलं. त्यावेळेला सांगितलं की हा अहंकार बरा नाही. चांगदेव असाच अहंकाराने माजला होता. त्या चांगदेवाचा अहंकार, चांगदेव म्हणजे कोण? मोठा योगी, महायोगी मानला जायचा. त्या योगीचा अहंकार आमच्या मुक्ताबाईंनी, संत मुक्ताबाईंनी उतरवला. आणि आत्ताच आपण पाहिलं उत्तरेमध्ये आणखी एका योगाचा अहंकार त्या मायावतींनी आणि अखिलेशनी उतरवलेला आहे. या देशातली जनता सर्वश्रेष्ठ आहे, भल्या भल्या योगांचा अहंकार उतरवते. तर तावडेसाहेब हा अहंकार बरा नाही. किती उद्दामपणा, किती मस्ती, काय करायची गरज होती? मी कधी त्यांच्या विरोधात चुकूनही कधी बोललेलो नाही. तुम्हाला माहीत असेल, मला अनेक लोक म्हणतात तावडेसाहेबांचं हे प्रकरण आहे ते प्रकरण. मी म्हटलं नाही, कधी अशा व्यक्तिगत प्रकरणामध्ये मी लक्ष घालणार नाही. अगदी त्यांच्या डिग्रीचा वाद झाला, मी एक अक्षराने कधी बोललो नाही, उलट त्यांची बाजू घेतली की नाही, शिक्षणाचा काय संबंध आहे, चांगलं काम करण्याशी मतलब आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मी कधी याबद्दल चर्चा केली नाही.
मात्र शिक्षकांना छळण्याची, त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. ते मला शिव्या घालतात, माझ्या विरुद्ध बोलतात, मी सगळं सहन करतो, कारण ते सहन मी केलंच पाहिजे. माझ्या विरोधात त्यांची अनेक मंडळी बोलत असतात. एक अत्यंत जंगली भाषेत बोलणारी एक व्यक्ती आहे. मी म्हणतो बोलू द्या, निवृत्त शिक्षक आहे, त्याचं घर चालण्यासाठी त्याला पैसे मिळत असतील कोणाला आणि मला शिव्या देण्यासाठी जर पैसे मिळत असतील तर मी नाही त्याविरुद्ध बोलणार. काही संघटना हाताशी धरून ते माझ्या विरुद्ध बोलायला बघतात. तुमच्या या मागण्या मान्य करायच्या आहेत ना, मग कपिल पाटलांच्या विरुद्ध पत्रक काढा, मुंबई बँकेच्या बाजूने बोला. मग ते बिचारे करतात, हार घालतात, ते सांगतील तसं करतात. मग काल त्यांनी सांगितलं की गुढी उभी करा माझ्या बंगल्यावर येऊन, म्हणजे कपिल पाटलांनी आणि सरोजनी काळा कंदील लावला होता, आता तुम्ही गुढी उभी करा. आणि नंतर त्यांना चहा पाजला, त्यांच्याच घरातली काठी, त्यांच्याच घरातला पेला. आपल्याला 150 पोलीस पकडायला आले होते. हो, त्यांना एक पोलीसही नाही, दरवाजा उघडला गेला, आतमध्ये नेलं. क्लास पण होते त्यावेळेला. आम्हाला 150 लोक होते, दोघंच होतो आम्ही काळा कंदील लावायला. यांच्या स्वागताला सगळे हजर होते. हे चालायचंच. पुन्हा त्यांनी सांगितलं की कपिल पाटलांमुळे पगार वाढले. अरे कशामुळे त्रास देता? मी मोठा संघर्ष केला, कारण माझे आई वडील शिक्षक होते आणि त्यांना कधी 1 तारखेला पगार मिळाला नव्हता. मला आठवतं दिवाळीचा पगारही लहान असायचे. हा वेतन आयोग पण नव्हता तेव्हा. ऐन दिवाळीला पगार नव्हता आणि फार उसनवान करून आईने कपडे आणि गोडजोड बनवलं होतं. ज्या दिवशी मी शिक्षक आमदार झालो त्या दिवशी मी ठरवलं की नाही, माझ्या आईचा पगार कधी 1 तारखेला झाला नाही, मी माझ्या मुंबईतल्या शिक्षकांचा पगार 1 तारखेला करीन. आणि ते करून दाखवलं. आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा पगार आता वेळेवर होऊ लागलाय. बहुतेक नॅशनल बँकेतून होतोय. हे मोठं आपण काम केलं. मी सागर आणखीन एक सांगतो, ज्या दरेकर साहेबांच्या बँकेमध्ये आपले पगार नेले, काही मंडळी म्हणतात दरेकर साहेब कपिल पाटलांचे मित्र आहेत. हो, तावडे साहेब म्हणजे असे आरोप केले जातात की ते जेव्हा मनसेमध्ये होते त्यावेळेस सावित्रीबाई फुले भवन बांधण्यासाठी प्रवीण दरेकरांना तुम्ही फंड दिला होता आणि आता त्याबद्दल अपप्रचार केला जातो. मला वाटतं या फेसबुक माध्यमातून तुम्ही आपली जी बाजू आहे ती एकदा संपूर्ण महाराष्ट्रालाही सांगावी. मी सागर, तुम्हाला माहित असेल की मी कधी पक्षभेद केला नाही. जसे कोणी जुने मित्र होते, म्हणजे दरेकर साहेब ज्या वेळेला शिवसेनेत होते आणि तिथं त्यांना बाजूला काढण्यात आलं त्यावेळेला मी संपादक होतो दिनांक, आणि तेव्हा आग्रह केला की अशा कार्यकर्त्यांना नेत्यांनी बाजूला टाकू नये. मग त्यांचं पुनर्वसन झालं तर ते मला भेटत राहायचे. त्यांना पुनर्वसन झाल्यामुळे मी आमदार झाल्यानंतर तेही होते मनसेचे आमदार, पण त्यांना सावित्रीबाई फुले भवन बांधायचं होतं. मला म्हणाले एक भवन बांधायचं महिलांसाठी. मी म्हटलं शिक्षणाची सोय करणार असेल आणि सावित्रीबाईंचं नाव देणार असेल तर मी माझा फंड वापरायला देतो, कारण मला मुंबईत फंड वापरता येतो. मी दिला त्यांना स्वतः. मी त्यांनाच नाही, मी सागर सुभाष देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना गोरेगाव होते, कारण मी गोरेगावात राहतो, त्यांना अभ्यासिका बांधायची होती विद्यार्थ्यांसाठी आणि वाचनालय बांधायचं होतं. तर ते मला म्हणे फंड दे आणि काही. तर मी म्हटलं अभ्यासिका बांधणार असाल तर मी फंड लगेच देतो, वाचनालयासाठी देतो, पण एक अट आहे, प्रबोधनकार ठाकरेंचं नाव द्या. कारण प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं की जो वाचेल तो वाचेल, जो वाचणार नाही तो वाचणार नाही. पुरोगामी विचारांचे होते, शाहू फुले आंबेडकरी विचारांचे ते महापुरुष होता तो. आणि त्यामुळे प्रबोधनकारांचं नाव दिलं गेलं पाहिजे. त्यांनी दिलं, मी माझाही फंड तिथे दिला, त्यांनी नाव लावलं. मी कधी हा हे केला नाही. कोणी मागो, कोणत्याही पक्षाचे असो, असलम खान आहेत मालवणीचे आमदार, म्हणाले शाळांसाठी व्यवस्था करा, मी माझा फंड दिला. माझा म्हणजे तो माझा फंड थोडासा शासकीय फंड आहे. पण मला दरेकरांचं आश्चर्य वाटतं की ज्या दरेकरांसाठी मी मैत्री जागवली ते दरेकर साहेब इतके कृतज्ञ होते आणि आपल्या व्यक्तिगत राजकारणासाठी शिक्षकांना वेठीस धरतील, अजूनही वेठीस धरत आहेत. मला वाईट वाटतं. हे काही चांगलं राजकारण नाही. राजकारण हे लोकांच्या हितासाठी झालं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे कुठलीही राजकीय अस्पृश्यता न ठेवता तुम्ही आपल्या मैत्रीला जागलात आणि शिक्षकांच्या आणि शिक्षणविषयक प्रश्नाबद्दल तुम्ही कायम जागरूक असतात. हे या निमित्तानं मला वाटतं पुन्हा एकदा या फेसबुकच्या निमित्ताने इंटरव्ह्यू मुळे इतरांनाही कळालं आणि जे काही अपप्रचार चालू आहेत त्याची तुम्ही खुलासा देखील या ठिकाणी केला. आपल्यासोबत शिक्षक भारतीचे जे मोरे सर आहेत ते आपल्याशी बोलतील. आपण सर्वांनी पाहिलं की शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी हा लढा कसा जिंकला. शहाण्याला शब्दाचा मार असतो. मी तावडे साहेबांना विनंती करेन की आता तरी आपण शहाणे व्हा. आणि मी मुंबईतील सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना विनंती करेन की उद्याच्या उद्या मुंबई बँकेच्या नावे असलेले जे बिल दिलेलं आहे ते परत घ्या आणि युनियन बँकेच्या नावाने बिल द्या. कारण की मुंबई बँकेने आता मेसेज पाठवायला सुरू केले की तुम्ही मुंबई बँकेत खातं ठेवू शकता. अरे ज्या बँकेला सुप्रीम कोर्टाने नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, नाबार्डने आरोप केले,
ती बँक आम्हाला नकोच आहे. त्याच्यासाठी तर हा लढा आम्ही केलेला आहे. आणि म्हणून उद्याच्या उद्या आपण सर्वांनी मिळून युनियन बँकेच्या नावे पगार द्या. आपल्याला वेळेतच पगार मिळतील. धन्यवाद. या निमित्तानं आपण पूर्णपणे बघितलं की नेमका हा प्रकार सुरुवातीपासनं मुंबई बँकेच्या विरोधात कपिल पाटील सर आणि शिक्षक भारतीनं जी काही लढाई लढली त्याच्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत या ठिकाणी आपण या तिघांच्या तोंडून ऐकला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्तानं तो माहिती झाला. धन्यवाद सर आणि धन्यवाद प्रेक्षकांना.